आणि मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. केवळ 2 ते 3 ठिकाणीच गाळ उपसा सुरू आहे. पूर्ण नदीमधील गाळ काढण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार हा सवाल आहे. नदीची अवस्था एका मोठ्या नाल्यासारखी. औद्योगिक कचरा, सांडपाणी, प्लास्टिक, प्रदूषण यामुळे ही नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. मुंबईत पावसाळा पूर्व नालेसफाई आणि मिठी नदीचा गाळ काढण्याला सुरुवात होत असते, परंतु यावर्षी तब्बल 1 महिन्यानं ह्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते. मी आहे आता मिठी नदी ज्या ठिकाणी समुद्रात जाऊन मिळते त्या माहीमच्या ठिकाणी आहे आणि पूर्ण रस्त्यावर किंवा नदीच्या बाजूला कुठेही गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंच दिसत आहे. ज्या ठिकाणी गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती तिथे तर अद्याप सुरूही झाली नाही, कारण मिठी नदी जेव्हा पावसाळ्यात भरून वाहू लागते त्यावेळेस याच ठिकाणी ती समुद्रात मिळत असते, परंतु इथे कुठेही सफाई होत असल्याचं पाहायला मिळत नाही. 18 किलोमीटर लांबीची ही मिठी नदी आहे. साकीनाका असेल, कुर्ला, वाकोला, बीकेसी, धारावी, त्याचबरोबर माहीम या दाट लोकवस्तीतून ही नदी जाते आणि समुद्राला मिळते, परंतु या ठिकाणी कुठेही गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू नसल्याचं पाहायला मिळते आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात सुद्धा पुन्हा एकदा या मिठी नदीमुळे मुंबईकरांना त्रास होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत, परंतु सामान्य मुंबईकर जे आहेत त्यांना मात्र भविष्यात म्हणजेच येत्या 1.5 महिन्यात जेव्हा पावसाळा सुरू होईल त्यावेळेस मात्र समस्येला सामोरं जावं लागू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.